नमस्कार, केबी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी आहे केबी मराठीकडून संपादक राजू आंबेकर. तर आज आहोत आपण खंडाळ्यामध्ये आज जे आहे ओबीसी मोर्चाचे जे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आज ज्यांची निवड झाली ते रमेश जेजूरकर आपल्या संघ आहे. तर त्यांची एक प्रतिक्रिया आणि ते पक्षासाठी काय सांगणार आहात आणि त्यांची निवड झाली तर आपण त्यांच्याविषयी दोन शब्द आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. तर दादा, तुमचं आज तुमची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली तर या संदर्भामध्ये तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकता? प्रथमतः सर्वांना जय श्रीराम. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष संजयजी खंबाळते, जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर, तसेच ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वरजी आदमाने यांच्या नेतृत्वाखाली माझी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांचे मी खूप आभार मानतो आणि इथून पुढे या समाजात त्यांनी मला जी संधी दिली त्या संधीची मी निश्चित सोनं करीन आणि समाजामध्ये जे ठिकाणी जाऊन चांगल्या पद्धतीचे काम करून त्या सांगतो. राजू, 2 मिनिट. जेजूरकर साहेब, तुम्हाला पक्षाने इतकी मोठी आज जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे तर आता इथून वाटचाली पुढे कशा तुमच्या राहतील? जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावोगाव फिरून त्या ठिकाणी ओबीसी मोर्चाच्या संघटना जागा निर्माण करून त्या ठिकाणचं लोकांना जनजागृती करण्याचं काम यापुढे मी सदैव करेन. धन्यवाद. केबी मराठी न्यूज साठी राजू आंबेकरचा संदीप गायके. तुम्ही किती दिवसापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करता आणि तुम्हाला कसा अनुभव आला त्या बाबतीत? तर त्याचं काही तुम्ही आपल्या भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आणि त्यांना काय सांगणार आहे? मी 1995 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो, म्हणजे आज 30 वर्ष मला पूर्ण झाली. माझा अनुभव असा आहे, जर कार्यकर्त्यांनी जर परिश्रम घेतले आणि एकनिष्ठेने जर काम केलं तर निश्चितच भारतीय जनता पार्टीला लोक वोट देतात आणि भारतीय जनता पार्टी ही नंबर 1 आहे. असं मी 2000 साली आम्ही दत्ता पाटील धुमाळ आणि दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वात आम्ही विनायक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवली. त्या काळातले पुढारी रामकृष्ण बाबा, कैलास बाबा, आर्यमवानी साहेब, भाऊसाहेब पाटील ठोंबरे, आमच्या खंडाळा गावचे नारायण बाबा खंडाळकर, भाऊसाहेब पाटील ठोंबरे असे हे सर्व पुढारी एक होऊन यांनी विनायक कारखान्याची निवडणूक ही बिनविरोध केली होती. पण दिनेश बुवा असेल, दत्ता पाटील धुमाळ असेल, आंबड होते त्यावेळेस सुभाष आंबड, आम्ही सर्वांनी एकत्र बसून विनायक कारखान्याची निवडणूक लढवायचीच असं ठरवलं. तर त्यावेळेस आम्ही अर्ध्याला अर्धे सीटं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली दिनेश भाऊ आणि दत्ता पाटील धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस सुद्धा आम्ही विनायक कारखान्यावर
विजय मिळवला होता आणि त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीचे अशोक बाबूराव जाधव यांना चेअरमन केलं होतं. त्यावेळेस तर पार्टी कुठेच नव्हती, पार्टीचं कुठे काम बी नव्हतं. पण भारतीय जनता पार्टीचं काम वैजापूरमध्ये दत्ता पाटलाच्या नेतृत्वामध्ये खूप काही जोमानं वाढलं होतं. आणि त्यानंतर आमच्या ताब्यातून पार्टी जेव्हा गेली, दत्ता पाटील धुमाळला बाजूला केलं आणि मला सुद्धा बाजूला केलं, तर नंतर पार्टी जरा विस्कळीत झाली. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा पुढे झेंडा लागला नाही, लागला होता थोडा. पंचायत समितीमध्ये उपसभापतीपद भेटलं, त्यानंतर सभापतीपद. कारण की जर काम करीत राहिला कार्यकर्ता एक दिला नाही तर निश्चितच भारतीय जनता पार्टीला वैजापूर तालुक्यातच नाही तर संपूर्ण देशाचा कल आहे. पण म्हणल्या काय जातं, इथं काय होतं, दरवेळेस निवडणूक आली, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, फार झालं तर भारतीय जनता पार्टीला वैजापूर तालुक्यामध्ये 1 ते 2 सर्कल दिले जातात आणि बाकीचे सर्कल ही शिवसेना लढवते. विधानसभा जर आली तर विधानसभेसाठी ही जागा शिवसेनेला सुटते. लोकसभा जर आली तर लोकसभेला संभाजीनगरची जागा ही शिवसेनेला सुटते. म्हणून लोकांचं जे ओघ राहतो बोलण्याचा, आणि भारतीय जनता पार्टीचं काही नाही. पण ज्या ज्या वेळेस स्वबळावर निवडणुका झाल्या त्या वेळेस भारतीय जनता पार्टीने निश्चितच दाखवून दिलं का काहीतरी वैजापूरमध्ये बी भारतीय जनता पार्टी करू शकते. आणि आजही जर ठरवलं भारतीय जनता पार्टीने तर जे कृषी उत्पन्न बाजार समिती, तर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पार्टीचा सभापती हा बसू शकतो. पण ते कसं आहे, विधी असल्यामुळं आम्हाला खालवर करता येत नाही, तर खालवर जर केलं तर निश्चितच भारतीय जनता पार्टीचे सभापती आम्ही बसू शकतो. हा मागचा अनुभव आहे आणि पुढचा अनुभव सांगतो की भारतीय जनता पार्टीवर जनता ही प्रेम करते. नमस्कार, केबी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज मी राजू आंबेकर बोलतो. आपल्या संघ आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली ते आपल्या संघ आज पानगावांचे सरपंच कोरट पाटील घायवट हे आहे. तर आज त्यांची एक मुलाखत जाणून घेऊ आणि ते पक्षासाठी पुढील त्यांच्या काय धोरण राहील किंवा ते हे होईल, तर त्याच्या बाबतीत आपण त्यांच्याविषयी बोलणार आहोत. तर असं आपलं पक्षाचं पुढचं काय ध्येय? पक्षाचं यापुढे जर समजा युती जर झाली पक्षाची वरून, तर आम्ही युतीसोबतच काम करणार आणि जे पक्षाने काम दिलं ते निश्चितच आम्ही 100% यशस्वी करू. पुढील काळात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाला जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, यावर निश्चितच जर युती असेल तर झेंडा हा युतीचाच फडकावर शिवाय राहणार नाही. जर युती नसेल तर कमळ घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यात निश्चितच नंबर 1 नेऊन ठेवू अशी मी आपल्याला ग्वाही देतो.